कसलं डेअरिंग आहे हरणाचं. ह्या जंगलाचा राजा आहे, हे जंगल माझं आहे, हे घर माझं आहे, तुम्ही इथले पाहुणे आहात, असं ते मनातल्या मनात म्हणलं असेल. कसलं भारी ना, ट्रिप सार्थ झाली. किती हरणं बघायला भेटली बघा, कसली मस्त आहे ती. शिंगावाला पण एक. नमस्कार भावांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर रात्री आपण येऊन थांबलो होतो पेट्रोल पंपावरती सत्यमंगलमच्या पायथ्याला. तर भरपूर प्रवास आपण उरकून घेतलाय कालच्या दिवसामध्ये. 477 किलोमीटरचा प्रवास आपला उरकला आणि अजूनही आपला मित्रांनो बरोबर 1200 किलोमीटरचा प्रवास राहिला आहे मुंबईपर्यंतचा. तर जो काय रोड आपण ट्राय केला ना मित्रांनो, त्रिवेंद्रनाथपुरमवरतून डायरेक्टली तेनकाशीवरतून बाहेरूनच आलो. म्हणजे मदुराईला पण गेलो नाही, असं इकडून दिंडीगुलच्या पण बाहेरून. त्यामुळे आपल्याला खूप टोल वाचवता आला बरं का. नाही तर मला सरळ रोड होताच. हा बघा, हा नॉगर कॉईलवरतून 44 नंबर. तर 44 नंबरने न जाता आपण ह्या मधल्या रोडने आलो आणि डायरेक्टली इथपर्यंत येतो. 144 रुपये आपला टोल गेला आहे. आणि हा रस्ता खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्ही पण जर खालच्या साईडला गेले ना तर इकडून ट्राय करा, तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि आपले हे सिरीज कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. भरपूर गर्दी असते बरं का मंदिरात पण मित्रांनो. आणि आता आपल्याला समोरच चेकपोस्ट आहे, म्हणजे घाट सेक्शन सुरू होईल. आज नाही आंघोळीला थांबणार मी, डायरेक्टली तुमकूरला जाऊन आंघोळीला थांबायचा प्लॅनिंग आहे माझा. कारण ऑलरेडी आपल्याला थोडा उशीर झालाय ना, मग वरती जाऊन थांबता येईल. चला, चेकपोस्टवरती साहेब आहेत. टायगर रिझर्व फॉरेस्ट सत्यमंगलम. बघा, वाघाला पेंटिंग करा राव. 27 हेअरपिन बँड आहेत ह्या घाटात आणि असले भारी आहेत ना, 101 आहेत बघण्यासारखे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही सत्यमंगलम घाटातून याल ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला ते एन्जॉय करायला नक्कीच भेटतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पाऊस नाही आहे, पाऊस. आणि जर पाऊस असेल ना तर सत्यमंगलम घाटामध्ये ना बंद केला जातो प्रवास बरं का. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा आले असाल किंवा तुम्ही पण ह्या घाटाने कधी याल तर लक्षात राहू द्या, हा घाट रात्रीचा पण बंद असतो आणि हेवी रेनिंगच्या टायमिंगला सुद्धा बंद केला जातो. एवढे सारे हेअरपिन बँड एका घाटात असणं म्हणजे त्या घाटात प्रवास किती भारी होत असेल. बसवाला बोखंडे आला होता. आपल्या माग 6 टायर चालली आहे, तो पण कचाकच खेचतोय राव. आयशर आहे, एमटी कॅरेट, तरकारी किंग आहे म्हटल्या, थांबत नाही ते, थांबतच नाही. सणासन मारतात. चला त्याच्या माग लावून धरू, मग तो आपल्याला प्रॉपरली पटकेन वरती घेऊन जाईल. कशी आली आहे गँग पुढून बघा आता. हे वेगळं आहे, इकडं अनुभवायला वेगळंच आहे. हे सगळे तिकडून चालले ना. कारला नसतं खरंच राव, ह्या गोष्टींचा सेन्स नसतो कार ड्रायव्हरला. काय करता, 10x10च्या ऑफिसमध्ये बसल्यावरती कसं कळणार. इथं रोज त्यासाठी रस्त्यावरतून चालावंच लागतंय. आणि हा आपल्या प्रवासातला शेवटचा हेअरपिन बँड. 27 आउट ऑफ 27. कसला बुंगाट आलाय. मस्त असा घाट तुम्ही आता एन्जॉय केला असेल. याला खरंच अक्कल शून्य आहे. एवढी दिसतीये सरळ गाडी ती, तरी बाई अंगावरतीच येतोय म्हटल्यावर काय म्हणायचं मित्रांनो. अशा ड्रायव्हरांना एकदा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. यांना काय म्हणायचं, या दोघांना जोडीला रायडर म्हणायचं. रायडर, पिकअप लवर.
तासाचा प्रवास मित्रांनो. आता फॉरेस्ट परत. आणि मी डिझेल पण 1,500 रुपयाचा भरलो होतो मदुराईच्या पुढे निघाल्यानंतर, कारण मला माहिती होतं की तेवढ्या डिझेलमध्ये आपली गाडी सत्यमंगलम क्रॉस करून जाऊ शकते. आणि मग परत कर्नाटकमध्ये डिझेल आपल्याला भरता येईल, कारण तामिळनाडूमध्ये 101 रुपये डिझेलचा रेट आहे. थोडं महागच आहे ना. आणि इकडं 99 रुपये, 2 रुपये पर लिटर मागावं असतात. तर थांबलोय मित्रांनो आता इथे एक हॉटेलवरती. चहा नाश्ता उरकून घेतो, म्हणजे पुढं जाता टेन्शन नाही राहणार. आला आपला एक डोसा. आता ही खोबऱ्याची चटणी, म्हणजे खोबऱ्याची चटणी मस्त अशी, सांबार गरमा गरम आहे बघा, कसं वाफा निघतात. हा हा हा. थोडा घट्टच घेऊ. मसाला डोसा मागवला होता पण त्याच्यावर मसाला डोसा अवेलेबल नव्हता. म्हणलं मसाला अवेलेबल नाही, म्हणलं मग एक दे, काही प्रॉब्लेम नाही. चला जेवण रोखतो. मस्तपैकी गाडी बाहेर लावलेली आहे आणि आपला मस्त असा नाश्ता. बरोबर 100ची एक नोट गेली बरं का. एक मसाला डोसा, म्हणजे एक डोसा आणि चहा. कसं आहे कसं बघताय बघा. हा हा हा. एक नंबर. किती आहेत? 1 2 3 4 आहे का. जस्ट नाश्ता करून पुढे निघाला. अरे अरे अरे, पळाली. हे बघा ते बघा तिथं कळपच आहे का. अख्खा कळप आहे का. दिसला का. कसला भारी ना. ट्रिप सार्थ झाली. किती हरणं बघायला भेटली बघा ना. कसली मस्त आहे ती. शिंगावाला पण एक थोडं पुढं भारी, एकच नंबर. हा गोप्रोत काढला होता मी, पण गोप्रोत झूम होत नाही त्यामुळे ते काय दिसली नसती, लांब होते ना. आणि फॉरेस्ट मध्ये आल्यावर प्राण्यांचं दर्शन नाही झालं तर मग त्या ट्रिपला काय मजा आहे. भारी वाटलं असेल. कसलं डेअरिंग आहे हरणाचं. अरे वा. आहे का माकड बाबा. हो माकड बाबा. म्हणतात डेअरिंग बाई. मी ह्या जंगलाचा राजा आहे. हे जंगल माझं आहे, हे घर माझं आहे, तुम्ही इथले पाहुणे आहात, असं ते मनातल्या मनात म्हणलं असेल. पोहोचलो चेकपोस्ट वरती. एक्झिट चेकपोस्ट तामिळनाडू. पुढे कर्नाटक RTO आहे थांबन. आणि बघा ना, आज 2-3 ठिकाणी आपल्याला हरणं बघायला भेटली बरं का. वेलकम टू कर्नाटका स्टेट. समोर मित्रांनो दिसतं का MP प्युअर ड्रिंकिंग RO वॉटर प्लांट. आरशात बघा हो, तिकडं नाही काय. तर आपला जार संपलेला आहे ना, आता हे जार भरून घेऊ. थांबलो जस्ट चेकपोस्टच्या पुढं निघालो होतो, म्हणलं पाणी भरून घ्यायला पाहिजे. चला एवढं पाणी आहे. एक बॉटल अजून शिल्लक. स्पेशली ROचंच पीत चला बरं का. इकडं तिकडं पाणी पिऊन स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम येतो. आपलं 10 लिटर पाणी 10 रुपयाला 10 लिटर, टेन्शन फ्री. असाच टाइमपास होतो आपला. आता खेचूया मित्रांनो गाडी आपली. डायरेक्टली आहे ना तुमकूर पर्यंत. चामराजनगरला डिझेल भरू एकदा आणि डायरेक्ट तुमकूर हायवे गाठू. नाही तर आपल्याला मुक्काम परत इकडंच कर्नाटकमध्ये करायला लागेल. 3300 रुपयाचं डिझेल मित्रांनो बसलंय. आणि मी काय केलं माहिती का, काटा करून पण घेतलं गाडीचा. 2690 किलो दाखवते वजन डिझेल टँक फुल केल्यानंतर. म्हणजे हे जरी आता आपण वाढीव डिझेल धरलं ना टँक फुलचं, तर 45 लिटरची टाकी, तर ते मायनस झाले 40 किलो. बरोबर 2650 किलो आपल्या गाडीमध्ये वजन आलंय. तर आता डायरेक्टली मी सातारकरपर्यंत गाडी खेचणार आहे. तिथे जाऊन थांबून मग आंघोळ वगैरे करता येईल. आता पुढं आपल्याला हायवे लागेल तो याचा, काय म्हणतो, नाईस रोड, म्हैसूर बँगलोर. त्याच्या अलीकडं पोचलो होतो. म्हणलं डिझेल टँक फुल करून घ्यावा. इथपर्यंत आली बघा. म्हणजे 60-70 किलोमीटर तरी आपण गाठ चढल्यानंतर पुढं आलो. आणि या सिरीजला मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, आपण महाराष्ट्रातून निघालो, भरपूर असा पाऊस होता. कर्नाटकमध्ये एकदम तुरळक पाऊस होता. तामिळनाडूमध्ये आपल्याला पाऊस लागलाच नाही.
केरळला गेलो. केरळमध्ये आपल्याला घाटामध्ये थोडाफार पाऊस लागला होता. त्यानंतर परत रिटर्नला तामिळनाडूमध्ये पाऊस नाही लागला. आज कर्नाटकमध्ये हे बघू शकताय सगळं तुमच्या समोर ओपन आहे. आज कर्नाटकमध्ये सुद्धा पाऊस नाही आणि महाराष्ट्रात पण उघडला असेल असे चान्सेस आहेत. आणि ऐकायला पण भेटले की जरा कमी झाला आहे पाऊस म्हणून. आता हा ब्लॉग थोडा उशीर येईल. म्हणजे तुमच्या गोष्ट एक लक्षात आली आहे का की निसर्ग हा खरंच कोणाच्याही बंधनात अडकू शकत नाही. एवढा धुवून काढला महाराष्ट्र, फार सुगडा साप, म्हणजे पाप धुतली महाराष्ट्राची असं म्हणावं लागेल. एक गोष्ट तुम्हाला काय वाटतंय, खरं आहे की खोटं आहे असं मला तरी वाटलं भाऊ, म्हणून मी बोललो. हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं की महाराष्ट्राचे पाप धुण्याचं काम निसर्गाने केलं. आहे की नाही. 6:30 वाजलेत मित्रांनो. आपण जय हिंद सातारकरवरती पोहोचलोय. चला आंघोळ बिंघोळ करायची, सगळं नियोजन व्यवस्थित लावून घ्यायचं. आता पहिले आंघोळ आहे बा. सुनील अण्णा शेळके MH12 MH14 ओळखीच्याच असतील. चला लावूया इथं गाडी आणि आंघोळ पहिली उरकून घेऊया. तर मस्त अशी मित्रांनो आंघोळ पूजा उरकली आहे. बरोबर 7 वाजलेत. आता जेवणाचं नियोजन लावू, थोडा वेळ आराम करू आणि मग 1-2 तास गाडी चालवण्याचा माझा प्लॅनिंग आहे. बरोबर 7:15 झाले मित्रांनो. जेवण उरकलं बरं का. मी एक शेव टमाटर घेतली आणि 3 रोट्या खाल्ल्या. मोठ्या मोठ्या रोट्या भेटतात तिथं. जेवण भारी होतं, पोटभर जेवलो. आता निघायला पाहिजे. थोडंफार अंतर तरी कव्हर झालं. चित्रदुर्गातून आता हुबळी धारवाडपर्यंत तरी कव्हर झालं पाहिजे राव, आहे की नाही. तुम्हाला काय वाटतंय? हुबळी धारवाडपर्यंत गेलं ना का मग राहिलेलं पुढं काही टेन्शन नाही राहिलेलं कव्हर करायला. आपल्या गाडीची 91,000 किलोमीटर झाले आहेत. तर सर्व्हिसिंग करावीच लागेल. आता महाराष्ट्रात पोहोचल्यावरती, म्हणजे पुण्याला पोहोचल्यावरती तरी करू, नाही तर मग मुंबईवरतून आल्यावरती करू. अजून 1000 किलोमीटर वाढेल आपली गाडी. म्हणजे 92,000 जाणार. 1000 किलोमीटर लेट. आणि ही आता वॉरंटीच्या बाहेर आहे गाडी. मला वाटतं 80,000 किलोमीटरलाच वॉरंटी संपते गाडीची. तर आणि आपल्यात ऑलरेडी 3-4 सर्व्हिस सेंटरमध्ये झाल्यात. म्हणजे आपल्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरलाच करून घेतले. तुम्ही पाहिलं असतील आपले ब्लॉग आहेत प्रत्येक याची सर्व्हिसिंगचे. तर तिथंच करून घेतले. ह्यावेळेस तिथं करूया, नाही तर मग आपल्या मुंबईत मिस्त्री करता येईल. आपल्या घरचाच मिस्त्री म्हटल्यावरती टेन्शनच नाही. तर ट्रॅक रिपोर्टनुसारच सर्व्हिसिंग करत चालू, म्हणजे ते आपल्याला पण इझी जाईल. काय काय कामं प्रत्येक सर्व्हिसिंगला आपण करून घेतोय ते. 11:15 वाजले मित्रांनो. आपण याला बसलो, काय म्हणतात, आपणागर. गाडी लावूया आणि मस्तपैकी झोपूया. बघा हे राजस्थानी ढाबा, राजस्थानी घर ढाबा. पुढच्या साईडने दाबून लावू गाडी मस्तपैकी. तर सकाळी उठल्यानंतर सगळं उरकायला जागेवरती भेटन. मस्तपैकी झोपतो. भेटूया सकाळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.